नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्ञानधारावरती, जिथे आपण कव्हर करत आहोत डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे GSची प्रश्न उत्तरे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत। आजपासून आपण डेली बेसिसवरती येणारे चालू घडामोडी दररोज अपडेट करणार आहोत आपल्या चॅनलवरती। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे? बरोबर उत्तर आहे प्रश्नाचं महाराष्ट्र सरकारने। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती मोलाजीराजे भोसले। तर बरोबर उत्तर आहे सी, छत्रपती उदयनराजे भोसले। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताची परकीय चलन गंगाजळी किती अब्ज डॉलरच्या उच्चांक पातळीवर गेली आहे? पर्याय आहेत 660 अब्ज, 667 अब्ज, 668 अब्ज आणि 663 अब्ज। बरोबर उत्तर आहे 667 अब्ज। प्रश्न क्रमांक 4 आहे, उर्सुला वॉन डेन लेयन यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? पर्याय आहेत अमेरिकन कमिशन, आशियाई आयोग, कमिशन ऑफ इंडिया आणि युरोपीय कमिशन। तर मित्रांनो, युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदी यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे। 1 डिसेंबर 2019 पासून या युरोपीय युनियनच्या अध्यक्षपदावर कार्य करत आहेत। तर युरोपीय युनियनच्या अध्यक्षाचा जो कालावधी असतो मित्रांनो, हा 5 वर्षाचा असतो। तर आपल्याला याच्यामध्ये प्रथम अध्यक्षही लक्षात ठेवावं लागेल। वॉल्टर हॉलस्टीन हे प्रथम अध्यक्ष होते आणि युरोपीय युनियनमध्ये मित्रांनो टोटल 27 देशांचा समावेश आहे। तर हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की युरोपीय युनियनमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? तर 27 देशांचा समावेश आहे आणि युरोपचं जे चलन आहे ते युरो आहे। तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5 आहे, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केली आहे? तर मित्रांनो, मानसी हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी। प्रश्न क्रमांक 6 आहे, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणाच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? पर्याय आहेत नितीन गडकरी, अमित शहा, अनुराग ठाकूर, निर्मला सीतारामन। बरोबर उत्तर आहे मित्रांनो, अमित शहा यांच्या हस्ते अंमली पदार्थ रोखण्यासाठीची जी मानस हेल्पलाईन आहे त्याची उद्घाटन करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ओम बिर्ला यांची लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, विनय मोहन क्वात्रा यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? पर्याय आहेत चीन, रशिया, जपान आणि अमेरिका। तर अमेरिका या देशाच्या राजदूतपदी विनय मोहन क्वात्रा यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? पर्याय आहेत उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले आहे? पर्याय आहेत आपले कोल्हापूर, सांगली, रायगड आणि सातारा। तर मित्रांनो, सातारा या ठिकाणी राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आणली आहेत? पर्याय आहेत न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन, दुबई। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लंडन या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यात आली आहेत आणि ते सातारा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत।
प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र सरकारने लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे कोठे ठेवली आहेत? तर सातारा येथे ठेवलेली आहेत मित्रांनो. पर्याय क्रमांक ए बरोबर असणार आहे सातारा. पर्याय क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने अस्मिता प्रकल्प सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत NCERT, WHO, MCERT आणि UGC. तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे मित्रांनो. UGC या संस्थेने अस्मिता प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, 2024 सालचा पायोनियर ऑफ द पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पर्याय आहेत प्रियंका चोप्रा, ग्रेटा ग्रोविंग, लिसा हेडन, एलिसा हेली. तर पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. ग्रेटा ग्रेविंग यांना 2024 सालचा पायोनियर ऑफ द पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत उत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे? पर्याय आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मध्य प्रदेश हे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य ठरलेले आहे. पर्याय क्रमांक 16 आहे, जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो? पर्याय आहेत 19 जुलै, 18 जुलै, 20 जुलै आणि 21 जुलै. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 जुलै. पर्याय क्रमांक 17 आहे, 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? पर्याय आहेत 1960, 1966, 1967 आणि 1968. बरोबर उत्तर आहे 1966 या साली जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून पहिल्यांदा साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 18 आहे, ढोलपूर करौली हा नवीन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? पर्याय आहेत बिहार, केरळ, राजस्थान आणि तमिळनाडू. बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान या राज्यातील हा व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ढोलपूर करौली हा नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? पर्याय क्रमांक ए आहे 55, बी आहे 53, सी आहे 54 आणि डी आहे 52. मित्रांनो हा देशातील 55वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करायचं आहे. पर्याय आहेत मेघालय, नागालँड, मणिपूर आणि ओरिसा. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलला आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडीची व्हिडिओज, प्रश्न उत्तरे आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आजपासून मित्रांनो आपण सिरीज चालू केलेली आहे. आजपासून आपण डेली बेसिसवरती येणाऱ्या चालू घडामोडी आपल्या चॅनलवरती अपडेट करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.